आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक, फडणवीसांकडून पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्य दलाचं कौतुक। मोदींचा दहशतवादाविरोधातील झिरो टॉलरन्सचा संकल्प अधोरेखित होतो, फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरन्यायाधीश भूषण गवईंची भेट घेतली, मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी वेळ देण्याची गवईंना विनंती। विधिमंडळात सर्वपक्षीय सत्कारासाठी सुद्धा फडणवीसांकडून निमंत्रण। नोकरदार वर्गासाठी केंद्र सरकारने दिली आनंदाची बातमी, ईपीएफ खात्यांवर आता 8.25% व्याज मिळणार। केंद्र सरकारकडून मान्यता, 7 कोटी नोकरदार वर्गाला याचा थेट फायदा होणार। पुण्याच्या खराडीतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये पोलिसांची छापेमारी, सायबर फ्रॉडचं मोठं रॅकेट यामुळे उघडकीस, 100हून अधिक जणांची धरपकड, अनेक तरुणींचाही यामध्ये समावेश। समृद्धी मुंबई पुणे एक्सप्रेस वे अटल सेतूवर आता इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी, राज्य मार्गासंदर्भात निर्णय मात्र टप्प्याटप्प्याने होणार। इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोल माफी देणारा हा आदेश लागू। पाकची चीनकडून हायपरसोनिक ड्रोन खरेदीची तयारी, तर आता भारत पाक संघर्षात चीनकडून पाकिस्तानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा, पुन्हा एकदा चीन पाकिस्तानला आपला आणखी एक शस्त्र विकणार। हार्वर्ड विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश बंदीचा ट्रम्प यांचा निर्णय अमेरिकन जिल्हा न्यायालयानं रोखला। हार्वर्डनं दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान कोर्टाचा निर्णय। पाकिस्तानी उच्चायुक्तालय हे हेरांचा अड्डा, व्हिसा ऑफिसरच्या वेशात आयएसआय एजंट, 9 वर्षात 6हून अधिक व्हिसा अधिकारी हेरगिरी करताना पकडले। इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा, शुभमन गिल कर्णधार तर ऋषभ पंत उपकर्णधार असणार, तर संघात करुण नायरचं पुनरागमन, अनफिट असल्यानं शामीचा यामध्ये सहभाग नाही।